अगं लग्नाच्या प्रसंगाला सुद्धा सगळी जेवत होती, पण बाप नीट वाढा रे म्हणून म्हणणारा फिरणारा तुझा बाप होता ग. त्याच्या विना अगं सगळी तुला वाट लावायला आलीत पुरी, पण या मंडपाच्या मागच्या बाजूला त्या भिंतीला डोकं आपटून तुझा बाप एकटाच रडतोय पोरी. घडी भर मुलीनं आईचा गळा सोडा मान मुलगी धावत पळत निघाली तिकडे. निघाल्याबरोबर जाताना तिनं पाहिलं बापाचे अश्रू डोळ्यातले दिसले, पण बापानं लेकीला येताना पाहिलं आपल्या डोळ्यातले अश्रू पोचले. बाप म्हणतो माझ्या डोळ्यातलं पाणी जर माझ्या लेकरानं पाहिलं, माझ्या बाळानं पाहिलं ना, तिला मला सोडून जाऊ नाही वाटायचं. स्वतःचे डोळे पुसावेत, स्वतःला सावरावं बापानं. आणि सावरून आलेली लेक पाहिली, त्या लेकीनं गळ्याला घट्ट मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर मग मात्र ही लेक दाही मोकळून रडायला लागली. आईनं केलेलं प्रेम आम्हाला प्रत्येक वेळेला दिसलं, पण बापानं केलेलं प्रेम आम्हाला नाही दिसलं. कारण आई हक्कानं जवळ घेते, कुरवाळते, तुमच्या समोर रडून दाखवते, म्हणून आईचं प्रेम जाणवलं. अगं देवकी, मी बाप आहे ग त्यांचा, मला सुद्धा कळतंय. अगं बापाचं काय व्यक्तिमत्व असतं, लेकरावर प्रत्येक आलेलं दुःख संकट बापानं अगोदर स्वतःच्या छाताडावर घ्यायचं असतं, त्याला बाप म्हणतात. मी सुद्धा चुकलोय ग. बाप प्रत्येक वेळेला लेकरावर येणारं संकट स्वतःवर घेत असतो. बाप स्वतःसाठी कधी जगत नाही, लेकरांसाठी जगत असतो, त्याला बाप म्हणतात ना. प्रत्येक वेळेला आम्ही आईला महत्व देत आलो, पण आता मात्र वसुदेवांचा हंबरडा फोडून रडायला सुरुवात झाली. ते म्हणतात मी सुद्धा त्याचा बाप आहे ग. बापाचं प्रेम नाही कळत आम्हाला. आम्हाला वाटतं बाप आम्हाला मारतो ओरडतो म्हणजे बापाचं आमच्यावर प्रेमच नाहीये. बाप कधी आमच्याजवळ रडला नाही म्हणून त्याचं आमच्यावर प्रेम नाही, लेकरावर प्रेम नाहीये. अरे पण आई रडून मोकळी होते, बापाला नाही रडता येत कधी. त्या बापाचा एखादा तरुणा बांड पोरगा गेला तरी त्याला नाही रडता येत का? कारण त्याला मागचं कुटुंब सांभाळायचं असतं. विचार केला तर त्या ठिकाणी रडू लागले आहेत. आम्हाला बापाचं प्रेम नाही कळालं कधी, पण बाप कसा असतो हो, कसा असतो आमचा बाप. बापाचं काय व्यक्तिमत्व आहे. आणि त्या बापानं रात्रंदिवस कष्ट केलं, स्वतःसाठी कधी नवीन कपडा खरेदी नाही केला, पण प्रत्येक सणाला लेकरांना नवीन कपडे आणून दिले ना, त्याला बाप म्हणतात. ज्या बापाच्या दाढीचा साबण संपला तर ज्यानं पाण्यानं दाढी घरडली, पण लेकरांना सलूनला जाण्यासाठी, मुलीला पार्लरला जाण्यासाठी त्यानं कायम पैसा हातात उपलब्ध ठेवला, त्याला बाप म्हणतात. आणि एखाद्या मुलीचं लग्न जमलं तर आम्ही 4 बायकांमध्ये छाती ठोकपणानं सांगतो, ए माझ्या पोरीचं लग्न जमलंय, लई चांगल्या घरी दिली तिला. पण एक लक्षात ठेवा, ज्या मुलीला चांगल्या घरी दिलाय ना, तिचं लग्न जमवण्यासाठी 100 जणांचा उंबरठा झिजवणारा बाप आम्हाला कधीच नाही राहिला लक्षात हो. मुलाला मार्क पडले तर आई त्या ठिकाणी जवळ घेते, कुरवाळते, लोकांना ओरडून सांगते माझ्या पोराला चांगले मार्क पडले. अरे पण परिस्थिती गरीब आहे, पण तरी सुद्धा मागच्या दारानं जातो, 100 रुपये उसने घेतो आणि पावशेर का होईना पेढी घेऊन अर्धा का होईना वाटून ओरडून जगाला सांगतो अरे माझं पोरगं पास झालंय. हा बाप नाही कळाला आम्हाला कधी. घडी भर एखादा मुलगा नोकरीला लागला तर आम्ही सांगतो माझा पोरगा लई चांगल्या नोकरीला लागलाय, अरे 100% लागला असेल. अरे पण माझ्या पोराला नोकरीला लावून घ्या म्हणून 100 वेळा त्या
साहेबाच्या चरणावर डोकं टेकवणारा बाप आम्हाला नाही कळला हो कधी. लई अवघड हाय गड्या उमगाया पण बाप काय असतो आम्हाला वाटतं बाप रडत नाही म्हणजे बापाचं आमच्यावर प्रेम नाही. पण कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या आमच्या माता मौल्यांना विचारा पा. लई अवघड त्याची एकुलती एक 22-25 वर्षाची लेक जेव्हा उपवर होते ना उमगाया त्या दिवशी मात्र त्यांनी लग्न जमवावं तिचं. आणि लेकीला जेव्हा नवरीच्या वेशात बाप पाहतो ना त्यावेळेस मग मात्र त्याचं अंतकरण तुटतं बा. मुकी मुकी माया त्याची त्या ठिकाणी लग्न संपन्न होतं आणि वाटे लावण्याचा वेळ ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला सगळी जण वाटे लावण्यासाठी जातात. मुलीनं आईच्या गळ्यात पडावं भावाच्या गळ्यात पडावं. पायी उभा मुलगी म्हणते आई आई सगळे दिसतात ग मला धडे माझे बाबा नाही दिसत ग मला कुठे आहेत माझे बाबा. आधाराचा वड आईने सांग वाग पोरी सगळे वाटे लावायला आले. वाकल आभाळ अगं लग्नाच्या प्रसंगाला सुद्धा सगळी जेवत होती पण बाप नीट वाडा रे म्हणून म्हणणारा फिरणारा तुझा बाप होता ग पोरी. त्याच्या विना अगं सगळी तुला वाटे लावायला आलीत पोरी पण या मंडपाच्या मागच्या बाजूला त्या भिंतीला डोकं आपटून तुझा बाप एकटाच रडतोय पोरी. घडी भर मुलीनं आईचा गळा सोडा मान मुलगी धावत पळत निघाली तिकडे. कत्याचे धापर निघाल्याबरोबर जाताना तिनं पाहिलं बापाचे अश्रू डोळ्यातले दिसले पण बापानं लेकीला येताना पाहिलं आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. लई बाप म्हणतो माझ्या डोळ्यातलं पाणी जर माझ्या लेकरानं पाहिलं माझ्या बाळानं पाहिलं ना तिला मला सोडून जाऊ नाही वाटायचं. स्वतःचे डोळे पुसावेत स्वतःला सावरावं बापानं. आणि सावरून आलेली लेक पाहिली त्या लेकीनं गळ्याला घट्ट मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर मग मात्र ही लेक दाही मोकळून रडायला लागली. स्वतःचं अंतकरण सावरणारा बाप आहे. मुलीनं घट्ट मिठी मारल्याबरोबर तिला आठवायला लागलं की आमच्या बापानं आयुष्यभर आमच्यासाठी काय केलंय. तिच्या मनातले विचार आहेत. ती म्हणते आमचा बाप कसा आहे. बाप कष्टाचा काबाडी हो बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या भाकर पुराणा ठेवून कांड उसाच चाखतो या. त्या बापानं डब्याला नेलेली भाकर सुद्धा त्यानं खाल्ली नाही. लेकरांना संध्याकाळच्या वेळेला होईल म्हणून त्या ठिकाणी बापानं तीच राखून ठेवावी त्याला बाप म्हणतात. भाकर पुराणा ठेवून कांड उसाच चाखतो या. खबीज खवाटी फाटलेलं खबीज खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं जुन्या काळामध्ये गळ्यात कुपरी अंगात कुपरी घातलेली त्याला खबीज म्हटलं जायचं बा. म्हणतात आमच्या बापाने जर घातलं ना ते खबीज खबीज खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाण जुडलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाण जुडलेलं. ती मनात विचार करते आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा आन उधार पाधार कापड पुराणा नायाचा. आमचा बाप जर यात्रेत गेला ना तर आमच्यासाठी उधार
आमचा बाप. अरे त्याच्या अंगातल्या फाटलेल्या कापडाची कधी त्यांना लाज नाही बाळगली. आम्हाला नवीन कपडे घालून द्यायचा, पण बाप माझा मात्र फाटक्या कपड्यात बाप साऱ्या बाजारला फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. गळ्याला बिलगल्याबरोबर त्या लेकीला आठवू लागला आमच्या बापाने एवढं आमच्यासाठी केलंय. अरे माझ्या बापाची नोकरी गेली तरी बापानं घरी नाही सांगितलं कवा. लोकांचे मोल मजुरी हमाली केली बापानं, पण माझी नोकरी गेली म्हणून कधी म्हटलं नाही बाप घरी. लेकीनं धाई बपलून रडताना बापानं पाहिलं, किती दगडा सकाळीच केलं पण आता नाही आवरलं. आता मात्र हंबरडा फोडून तो बाप रडायला लागला. आणि माझा एक शब्द ज्या काळजावर कोरून ठेवा, किती दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, पण ज्या दिवशी त्याची 22-25 वर्षाची लेक सासरला निघते ना दादानो, त्या दिवशी हा बाप मात्र धाई मोकलून रडतो. पण कारण आयुष्यभर कधी नाही रडला तरी तो आयुष्यामध्ये अश्रू साठवून ठेवतो, आणि एक दिवशी मात्र त्या ठिकाणी ओसंडून ते अश्रू वाहतात. तो दिवस कुठला आहे का? बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणाची, आयुष्यभराचे रडतो लेक जाताना सासरी. त्यावेळेला 22-25 वर्षाची लेक होते आणि उपवरते ज्यावेळेला सासरवाडीला निघते, त्या ठिकाणी नांदायला ती निघते ना, त्यावेळेस मग मात्र बाप रडतो. पण सांगा